दुसरीकडे विनायक राऊत यांनी एसआयटीच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्याची मागणी केली आहे। केवळ आणि केवळ बावनकुळेने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत फक्त 42 एकरसाठी 500 रुपये भरून घेतला तर एखादं उदाहरण असेल तर सांगावं। आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना छापण्याचं काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्यांचं न ऐकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं मी त्यांना सल्ला देईन। पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतचा महाघोटाळा जमीन व्यवहार आहे। त्यामुळे त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली फक्त 500 रुपये आणि असा झालेला करार केवळ आणि केवळ अजित पवारांच्या तोंडी सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का? आम्ही रद्द केला तर रद्द करण्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो? त्यामुळे तोंडी बोलले म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही। ह्या जमीन घोटाळ्यामध्ये ज्याने गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल।